असं म्हणतात की गाजर डोळ्यांसाठी खूप चांगले असतात कारण त्यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात. म्हणून मी आज त्याच गाजरापासून एक खास रेसिपी बनवणार आहे. ती म्हणजे तुम्ही ओळखलंच असणार आहे, हो, गाजराचा हलवा. तर हॅलो, हाय, नमस्कार. मी सावित्रा स्वागत करते आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. तर मी आज बनवणार आहे गाजराचा हलवा. यासाठी मी इथे किसलेले गाजर घेतलेले आहेत आणि साखर घेतलेली आहे, बदाम घेतलेले आहेत आणि खवा घेतलेला आहे. सुरुवातीला मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये गाजराचा किस टाकलेला आहे. गाजराचा किस परतून घेतल्याच्या नंतर त्यामधलं पाणी मॉइश्चर कमी झाल्याच्या नंतर मी यामध्ये दूध ॲड करणार आहे. दूध ॲड केल्याच्या नंतर गाजराचं जे आहे ते गाजराचा किस मऊ होईल आणि मऊ झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये बदामचे किस टाकलेले आहेत आणि त्यानंतर मी यामध्ये साखर ॲड करणार आहे. साखर टाकल्यानंतर त्याला पाणी सुटेल आणि थोडा वेळ मी त्याला आणखीन परतवून घेणार आहे आणि जसं जसं पाणी आटत येईल त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे खवा. खवा ॲड केल्याच्या नंतर खवा मी शेवटीला टाकलेला आहे कारण सुरुवातीला जर टाकला असता तर तो काय झाला असता, गाजर आणि दूध त्यामध्ये मिक्स झालं असतं आणि परत ते काय झालं असतं, थोडं फुटल्यासारखं फाटल्यासारखं दिसलं असतं. त्यामुळे मी ते टाकलेलं नाही, शेवटीला टाकलेलं आहे. आणि शेवटीला टाकल्यानंतर मी आणखीन थोडं 5-10 मिनिटं त्याला परतू देणार आहे आणि परतू दिल्याच्या नंतर छान असा मस्तपैकी तयार झालेला आहे गाजराचा हलवा. तर अशा पद्धतीने गरमागरम हलवा तयार आहे. तुम्हीही बनवून बघा.